नमः। श्री सरस्वते नमः। गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु ताडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9वा। आणि सुटलिया सिंधू जलाचा लोटो न शके धरो सैंधवाचा घाटो। देवी सकल कर्मा मिची शेवटो ती काय बांधते माते। धूम्ररजांची पिंजारी वाहतिया वायुते जरी होकारी। का सूर्यबिंबा माझारी अंधारे शिरे। हे असो पर्वताचिये हृदयेंचे जेवे पर्जन्यधारा स्तवन खोचे। देवी कर्मजात प्रकृतींचे न लगे मज। एरवी ये प्रकृती विकारे एकुमीची असे अवधारी। परी उदासीनाची या परे करिना करवी। जैसा दीपो ठेविला परिवरी कवणांते नियमिना निवारे। आणि कवण कवणिये व्यापारे रहाटे तेहि नेणे। तो जैसा का सक्षीभूतो गृह व्यापार प्रवृत्ती हेतु। तैसा भूतकर्मी अनासक्तो मी भूती असे। पुंडलेक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेवा पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत श्रीभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्र माऊलींच्या चरण कमलांना वंदन करून पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन महान मंगल संत संघाला उपस्थित असलेले सर्व गुरुबंधू गुरु भगिनी यांना श्री गुरुदेव। मागील आठवड्यामध्ये माऊलीच्या मुखातून आपण ऐकलेलेच आहे की जी माया आहे ती आपल्याला स्वस्वरूपापासून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करते। मग त्या मायेच्या आधी न जाता आपण सद्गुरूंच्या सानिध्यात जाऊन आपण स्वस्वरूपाची ओळख करून घेतली पाहिजे। हे मागील आठवड्यात आपण माऊलीच्या मुखातून ऐकलेलेच आहे। आज आपण बघणार आहोत अध्याय 9वा। 9व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगणार आहे। कारण की या अध्यायाचं नावच आहे की राजविद्या राजगुह्य योग। राजविद्या म्हणजे काय तर विद्येचा राजा आणि राजगुह्य योग म्हणजे गुह्य ज्ञानाचं गूढ। आज मी तुला सांगणार आहे अर्जुना। तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या पंक्तीतून सांगतात नच मातानी कर्माणी निबंधती धनंजय उदासीन वदासीनमसक्त तेषु कर्मसु। हे अर्जुना मी जे कर्म करतो मी त्या कर्मबंधनात अडकत नाही। ते कर्म लगेच परमेश्वराच्या चरणी म्हणजे त्या कर्मबंधनात मी अडकून पडत नाही। तसंच तुला उदाहरण द्यायचं झालं बघ। ही निर्मिती चराचराची निर्मिती माझ्याचपासून निर्माण झालेली आहे आणि ती मलाच येऊन मिळणार आहे। मग तुला जर उदाहरण द्यायचं झालं तर बघ समुद्र असतो। समुद्राला जर समजा समुद्राचं पाणी आपल्याला अडवायचं मग
त्या अडवण्यासाठी जर आपण मिठाचा बांध तयार करण्याचा प्रयत्न केला, त्या मिठाने जर ते पाणी अडवायचा प्रयत्न केला तर काय होणार, ते मीठ मलाच येऊन मिळणार, म्हणजे तो बांध मलाच येऊन मिळणार. तशी या विश्वाची निर्मिती मी केलेली आहे, माझ्यातूनच समुद्र जो आहे तो समुद्र अडवणार. आपण अडवणार तर काय करणार, समुद्रातलंच पाणी समुद्रातलीच माती घेणार ना. समुद्र नेहमी खारा असतो, खारा असल्यामुळे त्या पाण्यापासून तयार काय होतं, मीठ. ते जे क्षार आहेत, जो काय मैला आहे, मळ जो आहे, त्या मळाचाच बांध घालणार ना आपण. तो बांध कसला झाला, मिठाचा बांध झाला. हा मिठाचा बांध घातला तरीसुद्धा मला तो बांध अडवू शकणार का. समुद्राला ज्यावेळी लाटा येतात त्या समुद्रात तो बांध त्या लाटांना अडवणार का. लाटा हे माझं चैतन्य रूप आहे, मीच ते आहे. आणि त्यामुळे माझ्याच रूपाचा मलाच जरी बांध घातला, कारण समुद्रापासून मीठ तयार होतं. लक्षात घ्या, समुद्र त्या एरियाचं नाव ठेवलेलं आहे. ते जे पाणी आहे, या पाण्याची घनता उंचीमुळे जादा झाल्यामुळे ते खारट झालेलं असतं. त्या खारट पाण्याचा जलाशय म्हणजे समुद्र. तर या जलाशयामध्ये उंच असल्यामुळे, पाण्याची घनता जादा असल्यामुळे लाटा येत राहतात. मग ह्या लाटा त्या बांधामुळे अडवू शकतात का. तसं हे अर्जुना, हे सर्व मीच प्रसवलेलं आहे, पण मला ते काय अडवणार. मला ते अडवू शकत नाही. जरी माझ्यापासूनच निर्माण झालं तरीसुद्धा माझ्या कुठल्याच कृतीला, माझ्या कुठल्याच कर्माला ते अडवू शकणार नाही. खंडागळे ताई छान सांगतात, आपण पुढे ऐकूया. दुसऱ्या दृष्टांत उदाहरणामध्ये ते सांगतात की हे बघ, पर्वतावर ज्यावेळेस पाऊस पडतो तर पर्वतावर पडलेला जो पाऊस आहे तो नद्या, नाल्या, ओढे याच्यामध्ये वाहून जातो. त्याला पर्वताच्या हृदयाला त्याचा स्पर्श होत नाही. तसंच मी आहे, मला हे कुठली कर्म करत असतो मी, पण ते देहाने कर्म करतो. मला त्या मनामध्ये ते शेवट म्हणजे हृदयाला माझ्या पोचत नाही. तसंच जगद्गुरू माऊली म्हणतात, देहाचे व्यवहार चालत या लिप्त, सर्व काळ आहे गण्या साक्षीभूत. मी देहाने कर्म करतो पण मी तसा मुक्तच आहे. ते तिसरं उदाहरण देऊन सांगतात, बघ अर्जुना. घाई करता अजून समजून सांगा, छान सांगाल. बघा, पर्वत आहे ना, त्या पर्वतावर वरून पडणारा जो पाऊस आहे, हा वरून पडणारा पाऊस पर्वताला काय स्पर्श करणार, काहीच करू शकत नाही. नद्या, नाल्या हे सगळं पर्वतावरून वाहत असतात, पण पर्वताचा आतला गाभा, त्याला त्या पावसाचं एक थेंब पण लागत नाही. लागतो का बघा, विचार करा. धो वरून पाऊस पडला, पर्वतावर पाऊस पडला. पर्वतावर पाऊस पडला की वरच्या झाडांना तर पाणी लागतं, नद्या नाल्यांमध्ये पाणी येतं, संपूर्ण पर्वत बाहेरून भिजून जातो, पण आतमध्ये जसं आहे तसंच कोरडा राहतो. तसंच माझं रूप आहे. पुढे सांगा. तसंच अर्जुना, 2 उदाहरण देऊन झाले. आता तिसऱ्या उदाहरणात मी तुला सांगतो की हे बघ, आपल्या घरामध्ये दिवा असतो, प्रत्येकाच्या घरात भाविक आपलाही दिवा असतो. आणि तो दिवा काय करतो, तर तो जळण्याचं काम करतो, प्रकाश देण्याचं काम करतो. मग त्या दिव्याच्या अंधारामध्ये, मग दिव्याच्या प्रकाशामध्ये आपण चांगली कामं करतो, म्हणजे चांगली कामं केली तरी तो शाबासकी देत नाही, किंवा कोणी चोरी केली दिव्याच्या प्रकाशामध्ये तरी तो दिवा त्याला शिक्षा देत नाही. तो त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ अवस्थेत तो फक्त तेवत राहण्याचं काम करतो. म्हणजे तसाच अर्जुना, मी या चराचरात आहे, पूर्ण चराचर व्याप्त आहे, पण मी या सृष्टीच्या संचलनामध्ये हस्तक्षेप करत नाही. म्हणजे दिवा जसा आपल्या कर्मामध्ये हस्तक्षेप करत नाही, तसा मीही तुमच्या कर्मामध्ये हस्तक्षेप करत नाही. मग ही आता 3 उदाहरणं देऊन झाली. तुला ऐन कैन प्रकारने किती समजून. मला इथे बोलायचं आहे. बरं, आता मला वाटतं प्रश्न तुम्हाला कळला असेल. स्वामी, मी तुमची दीक्षा घेतली, मग मला हे दुर्गुण का आले. मी तुमच्याकडे दारू सोडून गेलो, मी परत दारू कशी पितो. स्वामी, तो तमका माणूस तुम्हाला शिव्या देतो, तरी तुम्ही त्याला का शिक्षा देत नाहीत. मी तुमची एवढी भक्ती करतो, पण माझा तो शेजारी मला भयंकर त्रास देतो. मी दररोज पारायण करताना सांगतो त्याचा पाय मोडून ठेवा, तरी का तुम्ही मोडून ठेवत नाहीत. मला वाटतं तुमच्या प्रश्नांची उत्तरं इथे मिळालेली आहेत. की दिवा जो आहे, त्या दिवा पेटलेला आहे, त्याच्या प्रकाशामध्ये माणूस वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करतो. काही जण त्या दिव्याच्या प्रकाशाखाली वाचत असतात आणि ज्ञान मिळवत असतात. तरी दिवा असं कधीच म्हणत नाही, माझ्या प्रकाशाखाली काय वाचतो आणि ज्ञान काय मिळवतोस. एखादा माणूस त्या प्रकाशाचा उपयोग करून चोरी करतो, तरी तो काय म्हणत नाही दिवा, काय चाललंय, चोरी कशाला करतो, असं काय नाही बोलत. एखादा माणूस त्या प्रकाशाचा उपयोग करून
एखादं सत्कार्य करतो तरीसुद्धा तो दिवा काही बोलत नाही. आणि एखादा दुष्कर्म करेल, प्रकाशाचा उपयोग करून दुष्कर्म पण करता येतं, तर दुष्कर्म पण करेल, दिवा काहीच बोलत नाही. तसा प्रकार सद्गुरूंचा असतो. कारण सद्गुरू हा परमात्माच आहे. आणि त्यामुळे दारू सोडलीस तरी ठीक आहे, दारू पिलास तरी ठीक आहे, माझं कर्म म्हणजे माझं कर्तव्य होतं ते मी केलं, काय करायचं तुझं तू ठरव. देवसुद्धा कुठे आपल्या जीवनामध्ये कुठे हस्तक्षेप करतो. आपण म्हणतो एवढी भक्ती केली पण काही उपयोग झाला नाही. का नाही झाला उपयोग? उपयोग झालेला नाही असं नाही, पण तू कर्म चुकीचं करतोय. तुला जी बुद्धी दिली, देव म्हणतो तुला बुद्धी दिलेली आहे, तू ठरव ना काय करायचं ते. तुला चोरी करायची आहे, लांडी लबाडी करायची आहे, सज्जन व्हायचं आहे, दुर्जन व्हायचं आहे, चांगलं स्वतःचा उत्कर्ष करून घ्यायचा का आपल्या आयुष्याचं वाटोळ करून घ्यायचं, तुझं तू ठरव. बुद्धी तुला मी दिली, वापरायची कशी तुझी तू ठरवायची आहे. असा तो देव आहे, असा तो परमात्मा. तर हे अर्जुना मी तसं आहे, तटस्थ राहतो. जसा डोंगर ऊन पडलं तरी चाळा, त्याचा कोप होत नाही, मी उन्हात भाजलो थांबात, असं कधी काय करत नाही. पाऊस आला तर असं तर काय चाललंय, वधी डोंगर हल्ला कधी बघितलं का तुम्ही? ऊन येऊ दे, पाऊस येऊ दे, वारा येऊ दे, कुठलाही नैसर्गिक प्रकोप होऊ दे, तो जसा असतो तसाच राहतो. स्थित प्रज्ञ म्हणजे न्यूट्रल पोझिशनमध्ये राहतो, निर्लेप राहतो. तसं हे अर्जुना मी निर्लेप अवस्थेमध्ये राहतो. माझं हे चैतन्य नावाचं जे रूप आहे ना, ते मी निर्लेप अवस्थेमध्ये राहतो. मला कधी बघितलं का तुम्ही? इतके वर्ष तुम्ही आमच्याकडे येता, तुमच्यापैकी बरेच जण आमच्याकडे बरेच वर्षापासून येत आहे. कधी मी रडलेलं पाहिलं? कधी दुःखी आहे, टेन्शनमध्ये आहे आणि आता काय होणार, कसं होणार, तुम्ही बघता का नाही, जरा बाबा शांतता मला मिळू दे, असं कधी ऐकलं का? कधीही बघा हसतच असतो मी. किती दुःख तुम्ही घेऊन जा या, पण तुम्हाला हताश करून कधी पाठवता का? अरे घाबरतो कशाला, मी आहे ना, कशाला घाबरायचं? ज्याला सद्वस्तूचं, ब्रह्मविद्येचं, राजविद्येचं ज्ञान झालेलं आहे, त्याच्याजवळ अर्जुना अशी लक्षणं येतात. तो स्थित प्रज्ञ असतो. सुखदुःखाचा काही परिणाम त्याच्यावर होत नाही. का? आपल्या मनामध्ये पण प्रश्न निर्माण झालेला आहे की परिणाम का होत नाही. तर त्याचं उत्तर आहे, तो त्रयस्थाच्या भूमिकेत असतो. त्याला माहिती आहे हे सगळं चाललेलं आहे, हे मी नाही आहे, मी वेगळाच आहे आणि ते वेगळं आहे. म्हणून मी माझ्या अभंगात आणखीन सोपं समजेल असं सांगतो की देहाचे व्यवहार चालतीय लिप्त. समजा ह्या देहाला शिव्या मिळाल्या, मला नव्हे, देहानं काहीतरी चूक केली असेल, शिव्या मिळाल्या. कौतुक झालं या देहाचं, त्यानं काहीतरी चांगलं केलं असेल म्हणून झालं असेल. मार पडला, त्याला पाडलाय, मला नव्हे, त्यानं काहीतरी वाईट केलं असेल म्हणून त्याचं त्यानं निस्तारलं पाहिजे. अशा तटस्थ भूमिकेतून वावरत असल्यामुळे सुखदुःखाचा सुकाळ, ओ सुखाचा पण सुकाळच आहे आमच्याकडे. सुकाळ म्हणजे दुष्काळ नव्हे, सुकाळ म्हणजे इतकं सुख आहे, इतकं सुख आहे, तुम्ही इथून घेऊन जायचा प्रयत्न केलात तरी ते संपणार नाही, इतका सुकाळ आहे. आणि तुमच्या दृष्टीनं दुःख जर म्हणाल तर त्याचा पण सुकाळच आहे. म्हणाल तेवढी दुःख आहे तिथे. इथे येऊन बसलात की तुम्हाला कळणार काय दुःख असेल, तर किती प्रकारचं दुःख असेल ते तेव्हा कळणार तुम्हाला. त्या सुखदुःखाचा सुकाळ या जीवनात माझ्या येता तरी सुखे या, म्हणजे सुख पण रेलचेल आणि दुःख पण तेवढंच प्रचंड आहे. पण सुखामध्ये पण आम्ही हुरवाळून जात नाही, दुःखामध्ये खचून जात नाही. कारण सुख कुणाला आलंय? अष्टधा प्रकृतीपासून बनलेल्या देहाला आलंय. हे तुम्हाला समजत नसल्यामुळे पायात काटा मोडला, काय चालता येत नाही, ह्याच्या खांद्यावर हात टाक, त्याच्या खांद्यावर हात टाक आणि मग चालायचं. अरे ज्याला जन्मताच पाय नाही आहे तो बिचारा संपूर्ण जग फिरून येतो.
काही माणसांना पोलिओ होतो, दोन्ही पायांना पोलिओ होतो, पूर्णपणे अपंगत्व आलेलं असतं, पण त्यांच्या मनानं घेतलं एकदा हे शरीराचं अपंगत्व, मी तर अपंग असू शकत नाही, तो माणूस जग फिरून येतो. इथे भगवान कृष्णाला अर्जुनाला हेच सांगायचं आहे की मनाचा दुबळेपणा सोड. ही ब्रह्मविद्या जी आहे, मी तुझ्या शरीरामध्ये, तुझ्या प्रसंगामध्ये, या युद्धभूमीमध्ये मी काही बदल नाही करणार आहे. मी फक्त तुझी प्रवृत्ती जी आहे ना ती बदलतो, निवृत्तीकडे घेऊन चाललो मी तुला. तेव्हा हे सगळं मीच करतो आणि करून सुद्धा मी वेगळा आहे. का वेगळा आहे अर्जुना? तुला वाटतं की मी मारणार आणि पाप मला लागणार आणि एवढ्या माझ्या पिढ्या नरकात जाणार वगैरे, म्हणून तू घाबरतो युद्धाला. तू मुळात भित्राचं नाही आहेस. मला ठाऊक आहे की समोर जरी गुरु द्रोणाचार्य आलं तरी त्यांना तू आटपणार नसे, मलाही माहिती आहे. समोर कर्ण जरी तुझ्याबरोबर समोर उभा राहिला तरी तू त्याला आटपणार नाही आहेस. एवढं तुझ्यात प्रचंड हत्तीचं बळ आहे, सामर्थ्य आहे. मग तू युद्ध खेळायला घाबरतोस का? मृत्यू येईल म्हणून, यदा कदाचित एखाद्याचा बाण लागेल असा घाबरणार आहेस का तू? बिलकुल नाही. मृत्यूला तू कधीच घाबरत नाही, हे मला 100% माहिती आहे. मग घाबरतोस कशाला? युद्ध का नाही करत आहेस? तर तू घाबरतोस याला पाप पुण्याला. तुझी मर्म म्हणजे नेमकं तू युद्धामधून रथातून उडी टाकून खाली बसण्याचं कारण, मुख्य कारण काय आहे? तू योद्धा नाही आहे, तुझ्यामध्ये ती वीरश्री नाही आहे. तू ह्या एवढ्याशा कौरवांच्या सैन्याला घाबरतोस? बिलकुल नाही. तू तुझ्या मृत्यूला घाबरतोस? बिलकुल नाही. तू घाबरतोस कशासाठी? तर तुला भीती ही आहे की माझ्याकडून एवढे एवढे मरणार. कारण तुला तुझ्या ताकदीवर विश्वास आहे की मी ह्या सगळ्यांना मारून टाकेन, हा विश्वास आहे. आणि आहे तो गैर नाही, कारण तू तेवढा खानदानी, म्हणजे ज्याला धनुर्धारी विद्येमध्ये तू इतका पारंगत आहेस. अर्जुन एवढा पारंगत होता, आवाजावरून तो वेद घ्यायचा. नुसत्या आवाजावरून वेद घेऊन बरोबर तिथले ते शरसंधान करायचा. इतका प्रचंड धनुर्धारी तो अर्जुन. त्यामुळे त्याला त्याच्या कलेवर, त्याचं घेतलेल्या ज्ञानावर नक्की दृढ विश्वास होता. त्यामुळे अर्जुना, मला कळलेलं आहे की तुला 100% माहिती आहे की मी एकदा हातात धनुष्य घेतलं, एक गांडीव धनुष्य घेतलं की मी सगळ्यांचा फडशा पाडणार. त्यामुळे मी मरणार नाही हे तुला 100% खात्री आहे. मग तू घाबरतोस कशाला हे मला पूर्ण कळलं आहे. म्हणून तुला हा मी बोध करतोय. मी जसा सगळ्या गोष्टीमध्ये आहे, माझं दही होतं, माझं ताक होतं, मुळात दूध मी एकच आहे ना, परंतु मी सगळीकडे प्रसवलं ना, किंवा त्या पर्वतावर पडणारं जे पाणी आहे ते मला काही स्पर्श करू शकत नाही. असा ज्यावेळी तुझ्या मनामध्ये भाव निर्माण होईल त्यावेळी तुम्हाला ही राजविद्या समजणार. आणि ही राजविद्या अर्जुना तुला समजली की तू 100% युद्ध करणार. म्हणून माझा हा प्रयत्न चालू आहे. हे म्हणत नाही आहे भगवान कृष्ण, लक्षात घ्या, ते पुढे आहे अजून. पण भगवान कृष्णाने ते ओळखलेलं आहे की हा जो अर्जुन आहे हा घाबरतो कशासाठी? तर हा युद्धासाठी घाबरत नाही, मृत्यूसाठी घाबरत नाही, स्वतःच्या शरीरासाठी जपण्यासाठी घाबरत नाही आहे. ह्याला भीती आहे ती पाप पुण्याची. हे पाप आणि पुण्य हा एक जो भ्रम आहे तो अर्जुनाच्या मनातून जाण्यासाठी भगवान कृष्ण ही राजविद्या, हे गुह्य की ज्याचं अनमोल आहे, ज्याचं वर्णन करता येणार नाही, ज्याची किंमत करता येणार नाही. कारण हे असं ज्ञान प्राप्त झालं की त्या व्यक्तीला किती महत्त्व येतं. विचार करा, मी तुमच्यासारखाच माणूस आहे, चांगला प्रपंच करणारा माणूस आहे, पण मला केवढं महत्त्व आलं आहे, या शरीराला किती किंमत आलं आहे. कशामुळे? माझ्याकडे भांडवल काय आहे, मी श्रीमंत आहे, दिसायला एकदम चिकना आहे, असं काय नाही. मग कशाला चकना बोललो नाही आम्ही, म्हणजे दिसायला एवढा काय सुंदर आहे का? तर बिलकुल नाही. माझं काय असं म्हणजे मी वाचस्पती आहे असंही नाही आहे. मग किंमत का आली माझ्या शब्दाला? माझ्या शब्दासाठी तुम्ही लाखो लोक तरसत असता, कशामुळे?
तर ही ब्रह्मविद्या प्राप्त झालेली आहे. आणि ब्रह्मविद्या प्राप्त झाल्यावर या शरीरालाच किंमत येऊन गेलेली आहे किंवा हे शरीरच किमतीवान झालं आहे. असं हे गुह्य ज्ञान ज्याचं अनमोल किंमतच नाही करता येणार, अशी ही राजविद्या, हे गुह्य अनमोल असणारी विद्या अर्जुना तू नीट समजून घे की मी सर्वत्र आहे, सगळे माझ्याच याने चाललेलं आहे. म्हणजे कशामुळे चाललंय तर मी असण्यामुळे हेच त्याच्यासाठी पुरेसं आहे, माझ्या अस्तित्वाच मुळी पुरेसं आहे किंवा माझं नुसतं अस्तित्व आहे. कधी कधी असतं नाही, अरे तो अमका तमक्याला मारू नका त्या माणसाला, तुम्हाला माहिती नाही कुणाचा तो अमुक माणूस आहे, तो नुसतं त्याचं आणि ह्याचं काहीतरी रिलेशन आहे एवढंच पुरेसं असतं ना. नाता फक्त तो येऊन सांगायची पण गरज नाही, तुम्हाला माहिती आहे का तो माझा अमुक अमुक आहे म्हणून, गरज नाही. नुसतं नातं आहे एवढं कळलं तरी भरपूर झालं. अरे अमक्या तमक्याचा तो तमुक तमुक आहे. तसं हे अर्जुना माझं नुसतं अस्तित्व आहे ना, हे अस्तित्वच ह्या मायेला विविध रूप घ्यायला लावतं. मी तटस्थपणे त्रयस्थपणे हे सगळं करत असतो, त्याचं श्रेयही घेत नाही आणि झिडकारतही नाही. त्यामुळे कोणी मला असंही नाव ठेवतात, कोणी मला तसंही नाव ठेवतात, मी सगळीकडे. पण ते जे जे काय करतात त्याला वाटेकरी मी नाही, कारण काय करायचं ते त्यांनी ठरवायचं आहे. नाही तर बऱ्याच जणांचा प्रश्न येणार मनामध्ये की जर देवाचं आमच्याकडं अस्तित्व आहे तर आम्ही जे पाप करतो ते देवाला पाप का लागत नाही, येणार प्रश्न. तुमच्या मनात प्रश्न असणार तो. जर हे सगळं देवच करतो, देवच बुद्धी देतो, देवच करून घेतो, हे सगळं चराचरातली प्रत्येक गोष्ट जर देवाचीच आहे तर आम्ही पाप केलं तर ते आम्हाला कसं लागतं, देवाला का लागत नाही, परमात्माला का लागत नाही. तर त्याच्यासाठी सुंदर सांगतो भगवान कृष्ण की वृक्ष, वेली, डोंगर, पडणारा पाऊस तो त्याच्यातून जे जे वाहून जायचं ते जातं. मी अलिप्त असतो, मी तटस्थपणे बघत असतो. पण मी आहे म्हणून वातावरण आहे ना, माझ्यामुळे पंचतत्व तयार झाली ना. माझं अस्तित्वच नसतं, आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू आणि पाणी निर्माणच झाले नसते. ते माझ्या अस्तित्वामुळे निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळे जो पाऊस पडतो जरी तो माझ्यामुळे पडत असला तरी सुद्धा मी वेगळाच आहे. कारण तो पडणारा जो पाऊस आहे तो त्याचं काम करत असतो. ते तत्व जे आहे मी निर्माण केलं खरं. जसं तुम्हाला जन्माला देवानं घातलं, बुद्धी दिले, हात दिले, कर्म करण्याचा अधिकार दिला, लाज नावाचा प्रकार दिला, लक्षात ठेवण्याची कला दिली, सांगण्यासाठी गुरु आले. अजून काय करणार? ते जे सांगतायत त्याप्रमाणे जर तुम्ही तुमच्यात बदल करून घेतला तर तुम्हाला सुद्धा जी गुरुना प्राप्ती झाली, ज्या तत्वाची प्राप्ती, ज्या ज्ञानाची प्राप्ती गुरुना झाली, तुम्हाला पण होऊ शकते. करून घ्यायची की नाही घ्यायची तुम्ही ठरवायचं. मग मला का नाही प्राप्ती करून दिलीस? तू जर माझ्या हृदयात होतास तर मला त्याची प्राप्ती का करून दिली नाहीस हे परमात्मा, असा जर कोणी आरोप करत बसला त्याच्यावर तर चालेल का? नाही चालणार. तो म्हणणार तू का हात तू आणलेस, मी दिले, बुद्धी तुला मी दिली, वापरायची तू नको का ठरवायला? बघा देव सगळीकडे आहे ना. एका महाराजांना एका भक्तानं प्रश्न विचारला की देव सर्वत्र आहे. मग देव सर्वत्र आहे म्हणून काय झालं की हत्ती पिसाळला होता, त्याचं नाव नारायण होतं. बसले वरचे माऊत होते, ते मोठ्या मोठ्यानं बसले नव्हते, ते पाठीमागून पळत होते माऊत आणि मोठ्यानं सांगत होते अरे नारायण पिसाळला बाजूला व्हा. हा नुकताच एका महाराजांचं प्रवचन ऐकून आला होता की नारायण चराचरात आहे. माऊत सांगतोय नारायण पिसाळलाय बाजूला व्हा, माझ्या काबूमधून तो सुटलाय, कंट्रोलच्या बाहेर गेलेला आहे.
बाकीचे लोक होते त्याने ऐकलं आणि बाजूला झाले. एक शाणा होता, तो म्हणून कशाला जायचं, नारायण आहे, मी पण नारायण, तो पण नारायण, काय करणार, नारायणाला काय करणार. नारायण जवळ आला, सोंडेमध्ये घेतलं नसेल, लांब फेकून दिलं. लांब फेकून दिल्यानंतर ज्यावेळी तो शिष्य गुरूंच्या कुटीमध्ये शुद्धीत आला तर त्यानं बघितलं, अरे मी इकडे कुठे आणि सगळे गुरु महाराज आणि सगळे माझ्याजवळ जमा झालेत, पाय मोडलेला आहे, कमरेमध्ये मोडलोय, हा काय प्रकार. त्या गुरु महाराजांनी सांगितलं की तुला हत्तीनं उडवून दिला म्हणून. म्हणलं महाराज, त्याही अवस्थेत तो विचारतोय परत, महाराज क्षमा करा आणि मला प्रश्नाचं उत्तर द्या, तो नारायण, मी नारायण, पण नारायणानं मला फेकला कसा. तर गुरु महाराज म्हणाले, बघ तो नारायण, त्या नारायणानं आपलं काम केलं, तू नारायण आहेस, तू नारायणानं लक्षात ठेवलं पाहिजे पाठीमागचा माऊत सुद्धा नारायण होता. तुम्हाला नाही कळलं, पाठीमागचा माऊत ओरडत होता तोही नारायण होता. तो सांगत होता हा नारायण पिसाळलाय, माझ्या कंट्रोलमधून बाहेर गेलेला आहे, त्यामुळे आता तुम्ही बाजूला व्हा, नाही तर हा नारायण तुम्हाला मारेल. काय ऐकलं नाही, तो पण नारायण सांगत होता ना. तेव्हा काय केलं पाहिजे, देवानं आपला जन्म दिलेला आहे, तो दिलेला जन्म कसा वापरायचा ह्याच्यासाठीच त्यानं बुद्धी दिली ना. 84 लक्ष योनीमध्ये तुम्हाला विद्वान का बनवलं, ते त्याच्यासाठीच भलं बुरं तुम्हीच ठरवायचं. ते अर्जुन हे बऱ्याच जणांना जमत नाही. खंडाकडे ताई काय सांगतात, आपण पुढे जाऊया. श्री गुरुदेव माऊली. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ह्या चराचरात जे चैतन्य आहे ते सगळीकडे एकच आहे, पण आता मी तुझ्या मुख्य वर्मावर जे बोट ठेवलेलं आहे, मुख्य वर्म मी तुला आता सांगणार आहे. म्हणजे परमार्थातलं जे गुह्य ज्ञान आहे ते म्हणजे काय कर, तर तू इंद्रियाचे म्हणजे इंद्रियामध्ये अडकून पडू नको, इंद्रियाचे द्वारे बंद करून आत्मबुद्धीचा म्हणजे स्वस्वरूपाचे अंतर्मुख होऊन काय कर, तर स्वस्वरूपाची ओळख करून घे. मग हे स्वस्वरूप आपल्याला कोण जाणून देतं, तर सद्गुरू. जीवनात सद्गुरू, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, ज्याने गुरु केला त्याचा जन्म सार्थकी झाला. मग ह्या गुह्य गोष्टीचं ज्ञान जे आहे ते आपल्याला कोण प्राप्त करून देतं, तर गुरु. आणि देवाची जर आपल्याला प्राप्ती करून घ्यायची असेल, म्हणजे देव पहावे असे गेलो आणि मी स्वतः देव झालो, ह्या देवापर्यंत ज्या पोहोचण्याच्या पायऱ्या आहे ते म्हणजे सद्गुरूच आपल्याला सांगतात की बाबा तुम्ही अंतर्मुख व्हा. ज्या वेळेस भगवान श्रीकृष्णाने तेच सांगितलं, तुम्ही अंतर्मुख व्हा. ज्ञानेश्वर माऊलीने तेच सांगितलं, अंतर्मुख व्हा आणि आपल्या इंद्रियांचं दमन करून अंतर्मुख होऊन स्वस्वरूपाची ओळख करून घ्या. आणि आत्ता या कलियुगाच्या अंतिम क्षणी जगद्गुरू नरेंद्र माऊलीसुद्धा आपल्याला तेच सांगतात की तुम्ही अंतर्मुख व्हा. अंतर्मुख व्हा म्हणजे काय, तर तुमची जी 2 मनं आहे ती तदाकार करा, अंतर्मन आणि बहिर्मन. आणि त्या एकाग्र मनाने जी भक्ती करणार तर तुम्हाला संसारात त्याचा फायदा होणार. मग तेच अंतर्मुख होण्यासाठी काय करायला पाहिजे, तुम्हाला भाव, श्रद्धा, विश्वास तुमचा असा दृढ पाहिजे की जसा हवेत वारा सुप्त आहे पण पंख्याने तो व्यक्त होतो, तसाच देहात देव गुप्त आहे पण नामाने तो प्रगट होतो. या नामस्मरणामुळे काय होणार, तर तुमच्या अंतःकरणातला जो देव आहे तो प्रगट होणार. जगद्गुरू माऊलींनी पण स्वधर्मदीपाणी भजनमालेत लिहिलेलं आहे, आरती काढ सिद्धा स्वामी सद्गुरुनाथा, पंचारती ओवाळीते स्वामी सद्गुरुनाथा. जे मला गुढ गोष्टीचं जे ज्ञान आहे ते काडसिद्धेश्वर महाराजांनी दिलेलं आहे आणि ते गुह्य मला उकलून सांगितलेलं आहे. मी ज्यावेळेस पात्रतेचं झालो, म्हणजे आपण सर्व पात्रतेचे झालो, त्यावेळेसच गुरु माऊली आपल्याला ही आत्मनिवेदन जी भक्ती आहे आत्तापर्यंत गुह्य ज्ञानापर्यंत, म्हणजे श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन, म्हणजे आत्मा आणि परमात्मा हा कुणीही वेगळा करू शकत नाही. ह्या गुह्य गोष्टीचं ज्ञान केव्हा होणार आपल्याला, जेव्हा तुमच्या श्रद्धा, भाव, भक्ती, दृढ विश्वास निर्माण होणार, त्यातूनच आपल्याला त्या परमात्म्याची प्राप्ती होणार. हे आपण छोट्याशा दृष्टांतातून बघू. भगवान श्रीकृष्ण सत्यभामा आणि रुक्मिणी, सत्यभामेला गर्व झालेला असतो की मी परमेश्वराची तुला करते, तर पारड्यामध्ये एका बाजूला भगवान श्रीकृष्णाला बसवतात आणि एका बाजूला सगळं द्वारकेतलं जे सोनं असतं, सोनं नाणं सगळं एका बाजूला ठेवतात आणि तुला करण्याचा प्रयत्न करतात. ते पारड्या जागचं हलतच नाही. पण रुक्मिणी कशी असते, रुक्मिणीचा विश्वास असतो आणि तिनं त्या परमात्म्याला जाणलेलं असतं की त्या परमात्मा जो सृष्टी संचालन करतो, तो निर्मिती करतो, त्याची तुला आपण काय करणार हो. आणि ती नमस्कार करते, त्या
भगवान श्रीकृष्णाला आणि सांगते, मी तुमच्या चरणी नतमस्तक होते. माझा दृढ विश्वास भाव देवा हा तुमच्याजवळच आहे माझा, मी तुमची तुला करू शकत नाही. आणि भक्तीने भावाने जे तुळशीपत्र आणते आणि त्या पारड्यात ठेवता क्षणी ते पारडं उचललं जातं. मग असाच हा देव आहे. देव भावाचा भुकेला, गरीब श्रीमंत नाही त्याला, जैसी श्रद्धा तैसे त्याला फळ त्याचे मिळत असे. या भावाने, या भक्तीने, या श्रद्धेने आत्तापर्यंत आपण कितीतरी ऐकतो की हा देव त्या भक्ताच्याच अंकित होतो. म्हणजे सकाळ झाली उठ श्रीहरी, उघड देहाची कडी, धाव पावसा वळे विठाबाई, काहून धरली अडी. एक नाथा घरी पाणी भरसी, गंगेच्या काविडी, सावत्या माळ्याची भाजी खुडून त्याची बांधसी जुडी. कबीराचे शेली विनोनी त्याची घालसी गडी, सकाळ झाली उठ श्रीहरी, उघड देहाची कडी. हा जो परमेश्वर आहे हा केव्हा आपल्याला त्याची प्राप्ती होणार? जेव्हा आपण अंतर्मुख होणार, भक्ती करणार. मग ही भक्ती आपण सहज करू शकतो का? नाही. तर ती भक्ती करण्यासाठी जीवनात गुरु जर असेल तेव्हाच आपल्याला ती गुरु त्या भक्तीपासनं तर त्या आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोहोचवतात. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. किंवा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हा जो मंत्र आहे तो फक्त आपल्याला सुख शांती समाधान देऊ शकतो, पण जे पराभक्तीचं जे ज्ञान आहे ते सद्गुरूच आपल्याला मिळवून देऊ शकतात. म्हणजे असा आपला भाव विश्वास, जळी स्थळी काष्टी पाशांनी, गुरु मागे गुरु पुढे, गुरु आहे चोहीकडे. त्या परमात्म्याचं स्वरूप आपण जाणू शकत नाही, म्हणून आपण सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्या सान्निध्यात जी भक्ती करतो. आणि ही नवविधा भक्ती आणि शेवटची जी भक्ती आहे ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती, सायुज्य मुक्ती. तर आज आपण इतक्यापर्यंत जाऊन पोहोचलेलो आहोत, पराभक्तीपर्यंत. म्हणजे माझा एक श्वाससुद्धा त्या परमेश्वराच्या नावाशिवाय गेला नाही पाहिजे. मग आपल्याला संसार सोडावा लागेल का? नाही. तर संसारात राहून दळिता कांडिता तुझं गाईल अनंता, संसारात राहूनही आपण देहाची आसक्ती सोडून इंद्रियांचं दमन करून त्या परमेश्वराला म्हणजे स्वस्वरूपाची ओळख करून आपल्याला हा मुक्तीचा जो राजमार्ग आहे तो सुलभ करून घ्यायचा आहे. पण नुसतं वाचाळ बडबडून काही उपयोग होणार नाही. या पंक्तीचा शेवट करताना ते सांगतात, भगवान कृष्ण सांगतात की वाचाळ ज्ञान निरुपयोगी आहे, ह्याची तुम्हाला स्वतः अनुभूती घेतली पाहिजे. नाही बाई, आता डिलिव्हरीच्या वेळेला पोटच दुखणार आणि ते असं दुखणार किंवा आई सण होणार नाही, हे नको. तुला अनुभव आहे का? नाही. कशाला बडबडतेस? तसंच हे अर्जुना, हे सगळं मी सांगून झालं तरी काय उपयोग होणार नाही. वाचाळ ज्ञान तू घे अनुभव. तू स्वतः अनुभव घेण्यासाठी समर्थ आहे तर तू याचा अनुभव घे, नाहीतर नुसतं वाचाळ ज्ञानाचा काहीच उपयोग नाही. असं सांगून भगवान कृष्ण अर्जुनाला दुसऱ्या पंक्तीमध्ये आता काय मार्गदर्शन करतात ते पुढच्या आठवड्यामध्ये आपण ऐकायचं आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.